डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृती समितीचे राज्य अध्यक्ष पद्माकर देशमुख हे दिनांक 18 जुलै 2024 पासून डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगाराच्या विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणास बसले होते। त्यांचे उपोषण पदवीधरचे आमदार अरुण लाड यांनी सदरच्या मागण्याचा पाठपुरावा विधानसभेत मांडून सोडवल्या जातील अशा पद्धतीचे आश्वासन देऊन आज रोजी आमरण उपोषण पद्माकर देशमुख यांना सरबत पाजून आमदार अरुण लाड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार, सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी आमरण उपोषण सोडविले। यावेळी विद्यासागर ढोबळे, श्वेता शिंदे, सुवासिनी रासाटे, आकाश कांबळे, विलास कांबळे, सिद्धार्थ कांबळे, अनमोल कांबळे, माणिक नंदीवाले, गणेश दोरकर, धनाजी कांबळे आदी उपस्थित होते। तर डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 18/7/2024 रोजी आमरण उपोषण सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही केलं होतं, सुरू होतं। परंतु आमच्या या उपोषणामध्ये जिल्हाधिकारी साहेब असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील यांनी पाठपुरावा करू अशा पद्धतीचं आपल्याला लेखी पत्र त्यांनी दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपल्या या उपोषणामध्ये आपलं उपोषण सोडण्यासाठी या पदवीधर मतदारसंघाचे शिक्षक आमदार आदरणीय अरुणभाऊ लाड, त्याचबरोबर सांगलीचे नगरसेवक उत्तमरावजी कांबळे हे या आमच्या उपोषण सोडण्यासाठी आणि इथं आमच्या उपोषण स्थळाला भेट दिली व आम्हाला आदरणीय अरुण लाड साहेबांनी सांगितलं की येत्या विधान भवनमध्ये 8 दिवसामध्ये आपला विषय मांडून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता करण्याचा 100% मी प्रयत्न करेन आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या शिष्टमंडळाला विधान भवनमध्ये बोलवून मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, शिक्षण मुख्य सचिव यांची बैठक लावून देतो आणि तुमचा न्याय व तुमचा शासन निर्णय करण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन देऊन आम्हाला उपोषण सोडण्यास विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन आमचं ही उपोषण 18 तारखेपासून सुरू झालेलं आज आम्ही 20 तारखेला या ठिकाणी उत्तमराव कांबळे साहेब आणि शिक्षक आमदार अरुण लाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमचं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्हाला त्यांच्या माध्यमातून अरुण लाड साहेबांच्या माध्यमातून किंवा या प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा करत आहे त्याचं निश्चितच आम्हाला यश मिळणार आहे। आणि त्यासाठी आम्हाला लवकरच मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला बैठक लावून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही आमचं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत। धन्यवाद। हे बातमी संकलन नोमेडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले। नमस्कार ग्राहकांनो, आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर। आता लिलन शर्टिंग घ्या आणि मिळवा 30% डिस्काउंट आणि लिलन सोडून बाकी सगळ्या शर्टिंगवर मिळवा 50% डिस्काउंट। मग आहे की नाही मस्त ऑफर? आणि कटपीस आहे तर 1300चे आता फक्त आणि फक्त 1000 मध्ये। आणि आपली ऑफर चालू होते आहे। नोमेडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।